प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी, पुणे शहराचं पश्चिम प्रवेशद्वार. पुणे शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारावर वसलेलं बावधन भुसारी कॉलनी हा प्रभाग म्हणजे विकास, संस्कृती आणि नागरिक यांचा आदर्श संगम आहे. या प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी सदैव समर्पित नेतृत्व म्हणजे नगरसेवक दिलीप वेडे पाटील. दिलीप वेडे पाटील यांनी आपल्या कार्यातून सातत्याने सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांचं प्रत्येक काम एक ठाम विचारातून साकारलेलं आहे. सेवा हाच धर्म, विकास हाच संकल्प. याच विचारातून प्रभागात एकता, समृद्धी आणि सामाजिक भान निर्माण झालं आहे. रस्ते विकास व पाणी पुरवठा, मजबूत पाया सुविधा. प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनीतील अनेक अंतर्गत व मुख्य रस्त्यांचा दर्जेदार विकास करण्यात आलेला असून त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ तसंच वेगवान देखील झालेली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सुरळीत, नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी 24/7 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. या उपक्रमांमुळे पाण्याच्या तक्रारी अतिशय मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या असून घराघरामध्ये दिलासा पोहोचला आहे. शांतीबन चौक DP रस्ता मिसिंग लिंक पूर्ण. शांतीबन चौक येथील एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग या DP रस्त्यातील अत्यंत महत्त्वाची मिसिंग लिंक अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मुरलीधर अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, आमदार भीमराव अण्णा तापकीर तसेच मूळ जागा मालक बांदल कुटुंबीय यांच्या सहकार्याने सातत्यपूर्ण संवाद आणि पाठपुराव्यामुळे हा अडथळा देखील दूर करण्यात आला आणि हा रस्ता प्रत्यक्षात साकार करण्यात यश देखील मिळालं. छत्रपती स्मरणशिल्प, इतिहासाला वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेलं बावधन हा इतिहास आणि स्वाभिमान जपणारा परिसर आहे. येथे उभारलेलं छत्रपती स्मरणशिल्प हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्वराज्याची प्रेरणा जागवणारं तीर्थस्थान बनलं आहे. राजमाता जिजाऊ महिला बचत गट संकुल, महिलांचा आत्मसन्मान. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी उभारलेलं राजमाता जिजाऊ महिला बचत गट संकुल हे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, व्यवसायाच्या संधी आणि आत्मविश्वास देणारं केंद्र आहे. महिला सक्षम झाल्या तर समाज सक्षम होतो हा विचार येथे प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. हरिभक्त पारायण तुकाराम गेणूजी वेडे पाटील आरोग्य केंद्र, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारं हरिभक्त पारायण तुकाराम गेणूजी वेडे पाटील आरोग्य केंद्र हे माणुसकीवर आधारित जनतेचं आरोग्य केंद्र आहे. येथे सुलभ, वेळेवर आणि विश्वासार्ह उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रामनदी गणेश विसर्जन घाट. गणेश उत्सव काळात नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततामय विसर्जन करता यावं यासाठी रामनदीवर उभारलेला गणेश विसर्जन घाट हा सुद्धा श्रद्धा, स्वच्छता आणि नियोजनाचा आदर्श नमुना झाला आहे. सिद्धिविनायक मंदिर व रस्ते सुशोभीकरण. सिद्धिविनायक मंदिराचे विकास कार्य तसेच महात्मा सोसायटी ते डुक्करखिंड रस्ता सुशोभीकरण यामुळे परिसराला नवीन ओळख मिळाली असून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. डॉक्टर केशवराव हेडगेवार बहुउद्देशीय हॉल व विरंगुळा केंद्र. सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे केंद्र ठरलेले डॉक्टर केशवराव हेडगेवार बहुउद्देशीय हॉल हे या प्रभागाच्या सामाजिक जीवनाचा मजबूत असा आधार बनले आहे. आज हे विरंगुळा केंद्र जे आहे तर आमचे लाडके आणि कार्यक्षम नगरसेवक माननीय दिलीपअण्णा वेडे पाटील यांच्या प्रयत्नातून आम्हाला ही जागा प्राप्त झालेली आहे. संघाचे कार्यक्रम करत असताना आम्हाला ज्या ज्या काही मदती लागतात त्याच्याशी संपर्क आम्ही केल्यानंतर आम्हाला ते तत्परतेने प्राप्त होतात. याबद्दल मी अण्णांचे मनस्वी आभार मानतो. नागरी वन उद्यान
व ग दी माडगुळकर उद्यान. नागरी जीवनात निसर्गाची जवळीक देणारं नागरी वन उद्यान व ग दी माडगुळकर उद्यान ही प्रभागाची हिरवी ओळख ठरली आहे. आणि खूप वेल मेंटेन, कुठेही कचरा नाही, सगळे झाडं, सगळं लॉन खूप सुंदर प्रकारे मेंटेन केलेलं आहे इथे. आणि दिलीप वेडे पाटील सरांचे खूप खूप आभार, याचा आम्हाला लाभ घेता येतो आहे त्यांच्यामुळे. थँक्यू सो मच. कालांतराने या भागामध्ये वस्ती वाढत गेली आणि शाळेची मोठ्या प्रमाणात गरज भासली. स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल, शिक्षणाचा नवा अध्याय. स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल हे आधुनिक शिक्षणासोबतच जीवन मूल्यांची जाणीव करून देणारं शिक्षण केंद्र आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि पायाभूत सुविधा देखील. प्रभागातील प्रत्येक घटकांचा समतोल विकास हीच नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांची खरी ओळख आहे. त्यांचं कार्य म्हणजे केवळ योजना नव्हे, तर जनतेशी जपलेली नाळ आहे. लोकांचं मन काय सांगतं? दिलीप वेडे पाटील हे आमचे नगरसेवक आहेत, ज्यांचं प्रत्येक काम फक्त आणि फक्त जनतेच्या भल्यासाठी आहे.